नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे। पगारवाढीच्या मागणीसाठी सिटीलिंक बस कर्मचारी हे संपावर आहेत। सिटीलिंकच्या तब्बल 150 बस या डेपोमध्येच उभ्या आहेत, त्यामुळे नाशिककरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सलग तिसरा दिवस आहे। पगारवाढीच्या मागणीसाठी सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी आपला संप पुकारला आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नाशिककरांना बसतो आहे। बस डेपोमध्ये एकही बस आज सकाळपासून बाहेर पडलेली नाहीये। किंबहुना 3 दिवसांपासून हीच परिस्थिती असल्यामुळे आता सिटीलिंक प्रशासनानं कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम देखील सुरू केलेलं आहे। एकीकडे पावसाची संततधार सुरू आहे आणि अशात या संपाचा थेट परिणाम शहरातले विद्यार्थी असतील, चाकरमाने असतील यांच्यावर होऊ लागलेला आहे। खरं तर 3 वर्षांमध्ये जवळपास 9 ते 10 वेळेस सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीनं संप पुकारून सर्वसामान्य नाशिककरांना वेठीस धरलेला आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात एकतर या संपाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा किंवा सिटीलिंक बसचा हा ठेकाच कायमस्वरूपी रद्द करावा अशी तीव्र भावना नाशिककर व्यक्त करू लागलेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।